प्रसिद्ध समाजसेवक नानासाहेब देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त अमरावती जिल्ह्यात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। 11व्या स्मृतिदिनानिमित्त जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली। पीपल्स वेलफेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय नानासाहेब देशमुख यांचा 11वा स्मृतिदिन अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी साजरा करण्यात आला। गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं हा त्यांच्या आयुष्याचा उद्देश राहिला आहे। तर त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गरजू विद्यार्थ्यांकरता शाळा कॉलेजेस उभारले। या आठवणींना उजाळा देण्याकरता चांदूर बाजार इथं 11व्या स्मृतिदिनी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। तर उपस्थितांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली। तसंच गरजू मुलांना राहण्यासाठी सोय उपलब्ध व्हावी यासाठी वसुंधरा आदिवासी आश्रमशाळेचं लोकार्पण देखील करण्यात आलं। या कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री यशोमती ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होत्या। त्यांचं एक मनोवृत्ती ही होती की जे गरजू आहेत, गरीब आहेत, या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे। आणि म्हणून 1983 मध्ये पीपल्स वेलफेअर सोसायटी या संस्थेची आम्ही स्थापना केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून चिखलदरा, धारणे, अचलपूर, चांदूर बाजार या चारही तालुक्यामध्ये शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृह म्हणजे आदिवासी शाळा, आश्रमशाळा या सुरू केल्या।